हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण संहिता अध्ययन 1चा जो काही आपला युनिव्हर्सिटीचा पेपर आहे सो त्याची ब्लू प्रिंट ॲनालायसिस करणार आहोत आणि त्यामध्ये आपण पासिंग कशा प्रकारे करणार आहोत हे सुद्धा बघू. ओके. सो सर्वात आधी जर तुम्ही चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला BMS रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन ही मिळणार आहे. ओके. तर बघा, आता तुम्हाला इथे दिसत असेल की ही आहे NCISMची संहिता अध्ययन 1ची ब्लू प्रिंट, राईट. सो आता ब्लू प्रिंट म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपल्याला चॅप्टर वाईज कोणते क्वेश्चन येणार आणि त्याला किती मार्क्स असणार हे त्यांनी सांगितलेलं आहे. ओके. सो हे आपण एक एक करून बघणार आहोत. सो सर्वात फर्स्ट आपण बघू शकतो, सर्वात बघा आपला संहिताचा पेपर हा एकच आहे. पेपर 1 पेपर 2 असं काही नाही आहे. संहिताला फक्त एकच पेपर असतो, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर तिन्ही वर्षामध्ये. ओके. तर आता याच्यामध्ये एकच पेपर आहे म्हणजे टोटल 100 मार्क्स, राईट. सो एकच पेपर असल्यामुळे आपल्याला तिथे पासिंग हे थोडंसं हार्ड आहे, कारण जर आपल्याकडे 2 पेपर असले असते तर आपण फर्स्ट पेपर जरी अवघड गेला असता तर आपण सेकंड पेपरमध्ये जास्त अभ्यास करून तिथे जास्त स्कोर केला असता. पण इथे एकच पेपर आहे म्हणून याची पासिंग आहे आणि याचे जे क्वेश्चन असतात हे थोडेसे आपण मीडियम रेंजचे समजू शकतो की जास्त हार्डही नाही आणि जास्त इझीही नाही. ओके. आणि मेन म्हणजे श्लोक, संहितामध्ये श्लोक टाकणं कंपल्सरीच असतं. ओके. तुम्ही कमी टाका वाटलं असतं पण तिथे श्लोक टाका. ओके. सो आता MCQ, आता MCQ याच्यामध्ये काय, कोणत्या चॅप्टरमधून येणार आहे. सो बघा, टॉपिक नंबर 2 अष्टांग हृदय सूत्रस्थान. आता टॉपिक नंबर 2 काय आहे अष्टांग हृदयचा, तो आहे दिनचर्या, राईट. दिनचर्या नाही, आयुष्कामी अध्याय. ओके. सो हे जे इंट्रोडक्शन टू संहिता आहे हा फर्स्ट चॅप्टर आहे. ओके. आणि त्याच्यानंतर हे जे नंबर्स आहे हे सिरियल लागणार, राईट. सो सेकंड चॅप्टर काय आहे याच्यात, आयुष्कामी अध्याय. मग आता याच्यावरून आपल्याला इथे MCQ येणार आहे एक, राईट. देन नंतर आहे अष्टांग हृदय चॅप्टर 3, राईट. सो तो जो आहे म्हणजे दिनचर्या. ओके. सो दिनचर्यावरून येणार आहे. देन नंतर आहे 4, 5, राईट. मग आहे ऋतुचर्या, राईट. आणि रोग अनुत्पादनीय अध्याय. सो हे झाले आपले 5 टॉपिक ज्याच्यावर आपल्याला 4 टॉपिक ज्याच्यावर आपल्याला MCQ हे येणार आहेत संहिताचे, राईट. देन नंतर आहे टॉपिक नंबर 9, 10, 11, 12, टोटल आपण बघितले तर 28, राईट. म्हणजे आता याच्यामध्ये काय आहे की बघा, हे जे आपल्याला इथे दिसत आहे की सूत्रस्थान 14पर्यंत म्हणजे जे काही आपले 14 चॅप्टर आहे सूत्रस्थानचे. सो दोषक उपक्रमणीय अध्याय, सो तिथपर्यंत आपल्याला सर्व जे आहे तर ते MCQ हे येणार आहे. म्हणजे प्रत्येक चॅप्टरवर आपल्याला एक MCQ कंपल्सरी आहे अष्टांगच्या, राईट. आणि जर आपण चरकचं बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला चरक चॅप्टर 1 पासून ते चॅप्टर 12पर्यंत सुद्धा तिथे आपल्याला टोटल 7 MCQ येणार आहे. ओके. मग आता काय, तर आपल्याला सर्व चॅप्टर हा आपला एकदा तरी डोळा घालून गेला पाहिजे. आपल्याला त्याचं माहीत पाहिजे की कोणत्या चॅप्टरमध्ये काय कंटेंट आहे. ॲटलिस्ट आपल्याला श्लोक नाही आठवला तर आपण असा रेफरन्स लिहू शकतो की सपोज एक क्वेश्चन आला, ठीक आहे, तर मग आपण त्याचा रेफरन्स असं लिहू शकतो की आचार्य चरकांनी आरागवधी अध्यायामध्ये असे वर्णन केलेले आहे. रेफरन्स एक लाईनचा आपण लिहिलं तिथे. सो ते काय होतं, मग एक्झामिनरला वाटतं की आपल्याला ॲटलिस्ट रेफरन्स तरी लक्षात आहे, श्लोक नसला तरी चालतो, ठीक आहे. मग त्याच्यामुळं बघा, आता हे झाले आपले 7 आपल्याला MCQ चरकमधून येणार आहे आणि बाकीचे जे 13 आहे MCQ ते आपल्याला अष्टांग हृदयमधून सूत्रस्थानातून येणार आहे. झालं. देन नंतर आहे आता शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन. ओके. आता शॉर्ट ॲन्सर क्वेश्चनमध्ये काय आहे तर बघा, टॉपिक नंबर आता बघा इथे डायरेक्ट आहे अष्टांग हृदय टॉपिक 1 पासून मग चरकचा टॉपिक 9 आणि चरकचा टॉपिक 10. म्हणजे काय तर SAQ कशातून येणार आहे, अष्टांग हृदयचं टॉपिक नंबर 2 म्हणजे आयुष्कामी अध्यायामधून एक SAQ येणार आहे कंपल्सरी. आणि चरकचा खड्डा चतुष्पाद अध्याय आणि महाचतुष्पाद याच्यामधून याच्यातून एक SAQ हा येणारच आहे. ओके. आता याचे तुम्हाला तुमच्याकडे जर श्लोक असतील तर चांगली गोष्ट, जर नसतील तर काही हरकत नाही आहे, तुम्हाला श्लोक मिळून जातील. ओके.
पण आता मेन म्हणजे काय की याचे तुमच्याकडे शॉर्ट नोट्स पाहिजे, कारण आता हे संहिता आहे राईट. संहिता खूप वास्ट सब्जेक्ट आहे. त्याचं तुम्ही नोट्स जरी काढले तरी ते एका थेरी टाईपमधूनच पॅराग्राफमधूनच तुम्ही काढले असतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी राईट. पण मग आता याच्यातसुद्धा शॉर्ट नोट्स जर कोणाला पाहिजे असतील तर अवेलेबल आहे अष्टांग हृदयचे. एकदम असे नोट्स आहेत की तुम्ही त्याला पेपरच्या एक दिवस आधी 3-4 वेळेस तुमचं रिव्हिजन आरामात होऊन जाईल, असे हे नोट्स आहेत. ओके, एकदम शॉर्टमध्ये आणि तुमच्या लगेच लक्षात येईल आणि त्याला तुम्ही एक्सपॅन्ड करू शकता. इझी शब्दामध्ये ते एक्सप्लेन केलेले आहे. ठीक आहे. देन नंतर आहे SEQ बघा. अष्टांग हृदयचा चॅप्टर 2 आणि 8 नंबर आणि चरकचा टॉपिक 5 आणि 8 नंबर. अष्टांग हृदयचं काय आहे टॉपिक नंबर 2 आयुष्कामी अध्याय आणि 8 अन्नरक्षा अध्याय राईट. आणि चरकचा टॉपिक 5 आणि 8 म्हणजे मात्रा शितीय आणि इंद्रिय उपक्रमणी अध्याय. सो याच्यावर आपल्याला एक SEQ येणार आहे राईट. देन नंतर आहे टॉपिक नंबर बघा अष्टांग हृदय 4 चरक सूत्रस्थान 7 आणि चरक सूत्रस्थान 4 आणि चरक सूत्रस्थान 6 म्हणजे 6, 4 आणि 7 षडविरेचनी अध्याय, तस्यशिती अध्याय आणि नवेगातधारणी अध्याय. आणि जो चौथा आहे टॉपिक तो म्हणजे ऋतुचर्या, यावर एक SEQ आहे आपल्याला राईट. त्यानंतर चौथा SEQ कशावर आहे चरक चॅप्टर 11 अष्टांग चॅप्टर 11 अष्टांग चॅप्टर 12 आणि चरक चॅप्टर 12. ठीक आहे. म्हणजे काय अष्टांग चॅप्टर रसभेदीय दोषादी विज्ञानीय आणि याचा चरकचा चॅप्टर 12 वातकलाकली अध्याय. ठीक आहे. सो मग याचं काय आहे तर याच्यावर आपल्याला एक SEQ येईल आणि अजून एक SEQ आता 5वा SEQ कशावर येणार आहे चरक सूत्रस्थान 1 म्हणजे दीर्घजीविती अध्यायावर तुम्हाला एक SEQ कंपल्सरी आहे. म्हणजे आता तुम्हाला हे माहीत झालं की या चॅप्टरवर एक SEQ आहे. मग याच्यामध्ये जे काही SEQचे पॉईंट्स आहेत ते तुम्ही नीट वाचून जा. ठीक आहे. त्यानंतर आहे 6वा SEQ कशावर आहे आपला बघा अष्टांग हृदय टॉपिक 5 रोगानुत्पादनी अध्याय, अष्टांग हृदय टॉपिक 6 द्रव विज्ञानी अध्याय. ठीक आहे. देन नंतर चरक टॉपिक 2 अपमार्ग दंडुलीय, चरक टॉपिक 3 अरागवदी अध्याय, चरक टॉपिक 4 षडविरेचनी अध्याय, अष्टांग हृदय चॅप्टर 15 शोधनादिगण संग्रह. ओके. सो याच्यावर देखील एक SEQ येणार आहे या चॅप्टर्समधून 6. ओके. देन 7वा SEQ कशावर आहे आपला अष्टांग हृदय चॅप्टर 7 अन्नस्वरूप विज्ञानीय, अष्टांग हृदय चॅप्टर 9 मात्राशिती अध्याय आणि अष्टांग हृदय चॅप्टर 10 द्रव्यादी विज्ञानी, याच्यावर एक SEQ. आणि 8वा जो लास्टचा SEQ आहे तो आपला अष्टांग हृदय चॅप्टर 13 दोषभेदी अध्याय, अष्टांग हृदय चॅप्टर 14 दोषोपक्रमणी अध्याय आणि चरक सूत्रस्थान चॅप्टर 11 त्रिश्रेष्णीय अध्याय. या 3 टॉपिक मिळून तुम्हाला एक SEQ हा येऊ शकतो. सो यांच्यानुसार तुम्ही जर स्टडी केला तर तुम्हाला इझी जाईल स्कोरिंगला. ओके. त्यानंतर आहे आपला लॉंग आन्सर क्वेश्चन. ओके. आता LAQ जे आपले 4 आहेत राईट. सो मग आता ते LAQ आपले कशावर येणार असतील राईट. सो बघा त्या LAQसाठी फर्स्ट LAQ आपल्याला याच्यावर येणार आहे की अष्टांग हृदय चॅप्टर 1 चरक चॅप्टर 1 चरक चॅप्टर 9 आणि चरक चॅप्टर 10. समजले कोणता आहे याच्यात अष्टांग चॅप्टर 1 इंट्रोडक्शन टू संहिता याच्यावर येणार आहे. परत चरक चॅप्टर 1 आणि चरक चॅप्टर 9 खड्डाक चतुष्पाद आणि चरक चॅप्टर 10 महाचतुष्पाद, याच्यावर तुम्हाला एक SEQ येणार आहे एक LAQ येणार आहे कंपल्सरी. देन नंतर आहे अष्टांग हृदय चॅप्टर 2, 3 आणि चरक चॅप्टर 5, 6. ठीक आहे. म्हणजे आता अष्टांग चॅप्टर 2 आणि 3 काय आहे आयुष्कामी अध्याय आणि दिनचर्या आणि याच्यात 5 आणि 6 म्हणजे मात्राशिती आणि तस्यशिती, तर याच्यावर एक LAQ येणार आहे. ठीक आहे. देन तिसरा LAQ कशावर आहे अष्टांग हृदय चॅप्टर 11, 12, 13, 14 चॅप्टर 11, 12, 13, 14 याच्यावर एक LAQ आहे.
ओके. आणि प्लस त्याच्यामध्ये चरकचा चॅप्टर नंबर 12 वातकलाकली अध्याय. सो याच्यावर काय येणार आहे, एक LQ तुम्हाला याच्या 5 टॉपिकमधून येणार आहे. देन चौथा LQ कशावर आहे, अष्टांग हृदय चॅप्टर 8, 9, 10 राईट आणि 4 म्हणजे ऋतुचर्या. ठीक आहे. आणि 8, 9 आणि 10 याच्यावर एक LQ आहे राईट. आणि चरकचा चॅप्टर 11 आणि 7 चरक चॅप्टर 11 आणि 7 याच्यावर तुम्हाला एक LQ येणार आहे. ओके, समजलं आहे का. याच्यामध्ये बरोबर टॉपिक वाईज क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन करून दिलेलं आहे. आपल्याला फक्त हे टॉपिक्स त्या प्रकारे करून स्टडी करून जायचं आहे. म्हणजे आपल्याला क्वेश्चन आला त्याच्यापैकी तर आपल्याला त्याचं कंटेंटनुसार बरोबर लिहिता येईल. ओके. याच्यामध्ये काय आहे बघा, तुम्हाला इथे कंपल्सरी आहे की तुम्हाला जे काही SAQ असणार आहे राईट. सो ते तुम्हाला कमीत कमी 2 पेजेस लिहायचे आहे आणि जे काही LQ आहे ते कमीत कमी तुम्हाला 3 पेजेस लिहायचे आहे. मिनिमम सांगत आहे मी. ओके. हे काय आहे, मिनिमम आहे. ओके. आणि मॅक्झिमम तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही ते लिहू शकता. टायमिंग मॅनेजमेंट तुम्हाला प्रॉपर करावीच लागणार आहे. SAQसाठी 10 मिनिट राईट आणि LAQसाठी 20 मिनिट जर तुम्ही केले तर तुमचं टायमिंग बरोबर मॅनेज होऊ शकतो. ओके. सो एवढं आहे. याचे नोट्स पाहिजे असते तुम्हाला शॉर्टमध्ये अवेलेबल आहे, डिस्काउंटमध्ये मिळून जातील. मला व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही मेसेज करा. ओके. आणि काही डाऊट असेल तर कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.